तर मंडळी फायनली पोहोचलो आपण मुंबईवरून डायरेक्ट पुण्याला. तर नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर भक्त मार्गीरायचा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तुमचं म्हणणं कॅमेरा वरती पकडत जाय. आता आपण मंडळी पुण्यात आलेला. तर मंडळी फायनली आपण सध्या पुण्याला आपल्या प्रसाद भाऊजी इथं आलेला. प्रसाद गणेन इन्व्हेस्टमेंट. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय देऊन द्या. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद गान, फाउंडर ऑफ प्रसाद कॉलिंग इन्व्हेस्टमेंट. आज आपले मित्र सुशील दादा लोणकर आपल्या ऑफिसला आलेले आहे. मित्रांनो, आपलं मेन ब्रांच आहे पुणे वाकळ डांगे चौक इथे. तसे आपले मल्टिपल ब्रांचेस महाराष्ट्रात आहे. एकदा अवश्य तुम्ही पण भेट द्या. मी पण एक मराठी माणूस आहे, आपल्या अकाउंटमधून पुण्याला सेट झालेला आहे. धन्यवाद. खरंच गर्व वाटते स्वतःला, म्हणजे प्राऊड वाटते की आपल्या इकडचा व्यक्ती असं इतकं मोठं म्हणजे पुण्याला येऊन एवढं मोठं व्यक्तिमत्व बनवणं म्हणजे साधी गोष्ट नाही. त्या माणसानं काय स्ट्रगल केलं असेल त्याचं त्यालाच माहिती आहे. नाही दादा, आपल्या सर्व लोकांचे गोरगरिबांचे आपल्या पाठीमागे आशीर्वाद आहे आणि आपल्याला आपल्या आई वडिलांची कृपा आहे. हेच सगळ्यात मोठं आपल्या मागे सामने आहे. बिलकुल. दादाचे जे आजच्या सगळ्या मिटिंग होत्या ते पूर्ण कॅन्सल करून दादा आपण पुन्हा फिरू. बढियापैकी तुम्हाला दाखवतो काय काय आहे काय काय नाही. बढियापैकी खूप दिवसाची इच्छा होती याव नाही, आज फायनली तो योग आला. जय श्रीराम. जय श्री. छोटू आहे आपल्यासोबत. चला मंडळी, ब्लॉग तुम्ही आता कंटिन्यू करा. हे मोठं असं ऑफिस आहे मंडळी. या ठिकाणी स्टॉक मार्केट वगैरे शिकवले जाते. आपला परिचय अक्षय माडी. मंडळी अक्षय दादा आपल्या सोबत आहेत सध्या आणि ते आपल्याला बढियापैकी प्रसाद कॉलिंग अँड इन्व्हेस्टमेंटचा बढियापैकी आपल्याला पूर्ण परिचय करून देत आहेत या ठिकाणी. ओके. सर्वांना या ठिकाणी विशेष म्हणजे असं टीचिंग केलं जाते. मेरा नाम मीत है एंड मैं बेसिकली मुझे 5 to 6 years ऑफ एक्सपीरियंस है मार्केट में एंड बाय प्रोफेशन मैं मैकेनिकल इंजीनियर हूँ, बट बाय मेरा खुद का जो मुझे पसंद है वो स्टॉक मार्केट ही फाइनेंसिस ही है. मैं जब इंजीनियरिंग में था तब से ही पूरा मैं फाइनेंसिस में हूँ. 200-300+ स्टूडेंट्स को ट्रेन कर चुका हूँ मार्केट्स में. थँक्यू. ओके. तर मंडळी आपल्या प्रसादचं असं म्हणणं आहे की आपण सगळ्यात पहिले नाश्ता करू आणि तिकडून मग जाऊ पुण्यातल्या सगळ्यात चांगल्या मॉलमध्ये. चलो फिर. तर मंडळी आपण सध्या आलेला पुण्यामध्ये फिनिक्स या मॉलमध्ये. जबरदस्त आणि मोठा असा मॉल आहे. पूर्ण पाहण्याला आहे का जबरदस्त. या ठिकाणी सर्व भेटू शकते. पेना छोटी कॉपी पेना चांगली लागून राहिली. ते जास्तच लागून राहिली. जास्त चांगली. जय श्रीराम. काय म्हणता? हो फायनली. काल रात्री. हो फिनिक्सला. तर मंडळी आपण सध्या पुण्यात आणि आता मेन सिटीत आपण पोहोचणार आहे. आणि विशेष म्हणजे आता आपण चाललो पुण्याचे ग्रामदेवत. जसे आपल्या इकडचे आपले श्री संत नरसिंह महाराज आहेत तसे इकडचे दगडूशेठ. तर मंडळी आपण आलेलो आहोत सध्या फायनली श्रीमंत दगडूशेठ. चला मस्त पहिले दर्शन करून घेऊ या ठिकाणी की व्हिडिओ. तर मंडळी आपण सध्या आलेलो आहोत शनिवार वाड्यात. ठिकाणी हा पूर्ण वाडा आहे असा. आणि आपण सगळ्यात पहिले चाललो होतो वरती. या ठिकाणाहून वरतून आपण शनिवार वाडा पाहू. नंतर मग जे काही आहे ते कंटिन्यू करू. तर पहा मंडळी, शनिवार वाड्याला पूर्ण असं गोल राऊंड आहे. आपण वरतून सुद्धा हा गडजो पाहू शकतो बढियापैकी शनिवार वाडा. जबरदस्त. इथं इथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहे म्हणतात. इकडे कौस्तुभ दादा. क्या बात आहे. पहिल्यांदा आले जय श्रीराम. पुणे नगरीत स्वागत तुमचं आणि तुमच्या लोकांचं. थँक्यू दादा. पहिल्यांदा पुण्यात आलेले दिसत आहेत. तुमच्यासारखेच अजून जेही पुण्यात येतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद दादा. बस आलतो गेलतो करू नका, बरं होईल. मस्त वाटलं भेटून. बढिया एकदम. हा, तर हा इथला कॉन्सेप्ट असा आहे की दाखवायचं आहे आपल्याला की तू पहिल्यांदा आलेला आहे पुण्यात. एखादी कविता सांगा मला. चल एखादी कविता होऊनच देते. रात्रीपासून जर भल्लं चाललंय की कौस्तुभ झाले कविता म्हणायला लावतो, कविता म्हणायला लावतो. म्हणजे इथं आल्यावर असं शांततेत असं शांत वातावरण वाटून राहिलं. शांत वातावरण, एकदम मस्त वातावरण असतं. आता तर मंडळी माझ्या डोकं जे आहे पूर्ण एकदम शांत झालेलं आहे. कोण की इकडे हे दोघं असल्यावर काही टेन्शन नाही आहे. And I write poems too. Okay. And luckily I wrote this in English. Oh yeah, wait. That's your. काय मग आता तर तुम्ही पुण्यात आले, विदर्भात आल्यावर काय खासान? वंगाची बहाची आणि गाप शिरा. It's good? Yes. You're too good, man. You're too good. Yeah. मंडळी या ठिकाणी आम्ही ताप वगैरे पिऊ राहिलो. तर मंडळी आपल्या अकोट तालुक्यातल्या शहापूरचे आपल्याला दादा भेटलेले आहेत त्या ठिकाणी सबस्क्रायबर. अजय सुरत दादा. अजय सुरत नाही दादा. जय श्रीराम दादा. कसे काय आले ते पुण्यात? कामाला आलो होतो. चांगला. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी फायनली आपण सध्या शनिवार वाड्यातून निघालेलो. आता सर्वजण आपल्या दादाची इथं. लोकेशन कोण राहिलं माझं?
आता बंद करा. तर बढियापैकी मस्त मंडळी आपण आपल्या पुण्याला आपल्या निखिल दादाची इथं आलेलो होतो. या ठिकाणी मस्त चहा पाणी वगैरे घेतलं आणि मी लय थकलो होतो पण की सकाळपासून व्हिडिओ वगैरे शूट झाले आणि सरळ मग निघालो रूमवर जायसाठी. तर मंडळी फायनली आता आपण जाणार आहे जेवण करण्यासाठी, कारण की दिवसभर पूर्ण दगदग झाली. बढियापैकी मस्त आता आपल्या प्रसाद भाऊचा फोन आला होता, म्हणे भाऊ आपल्याला जेवण करायला जाणार आहे एका ठिकाणी, जबरदस्त गुजराती जेवण आहे म्हणतात, जबरदस्त असं गुजराती जेवण भेटते म्हणतात. चला चाललो तू, चलो. अरे 10-12 मी तुला म्हणतोय ना, मी ऑटोतच बघितलंय तुला शेवटचं, तेही आपल्या अकोटकर काकांच्या. हो का? माझ्याशी पण बोलतात कधी कधी. पहा मंडळी अशा प्रकारे मस्त भेट झालेली आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता आपल्याला कुठे जाणार आहे म्हटलं, आपल्याला जेवण करण्यासाठी आता डिनर आपलं भगत पाराच्या. आपल्या प्रसाद दादाची जे काही व्हिडिओ असतात ते बढियापैकी हे एडिट वगैरे करून देतात, मग ते शूट वगैरे करून देतात. चला या ठिकाणी जबरदस्त असं मस्त जेवण वगैरे करून घेतलं. तर पहा मंडळी, 2 दिवस आपण जिथं होतो आपल्या पुण्याला वाकळमध्ये, ही जबरदस्त या ठिकाणी आपली व्यवस्था झालेली आहे. रूम पहा एकदम अशी प्रोफेशनल आणि पॉश आहे. छोटून मी या ठिकाणी 2 दिवस राहिलो बढियापैकी. कौस्तुभ दादा सुद्धा आपल्यासोबत होते आणि पाहू शकता या ठिकाणी असं जबरदस्त संडास बाथरूम, पॉश असा हॉल, जबरदस्त. चला आता मंडळी फायनली मस्त बढियापैकी आपण रेडी झालेला आहोत. चला छोटू. तर मंडळी आज फायनली आपल्याला कुठे जाण्यासाठी निघायचं आहे संध्याकाळी 4-5 वाजता. थँक्यू सर. वेलकम. तर मंडळी या ठिकाणी गाडी आपल्याला घ्यायसाठी आलेली आहे सध्या. इकडे छोटू दादा, चलो बैठू. तर अशा प्रकारे मंडळी आपलं शूट वगैरे बढियापैकी मस्त झालेलं आहे. लवकरच आपला व्हिडिओ जो आहे तो इंस्टाग्रामवर अपलोड होणार आहे. बढियापैकी मस्त या ठिकाणी पूर्ण छोटूला पूर्ण शूट काढून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपले प्रसाद भाऊ आहेत. जय श्रीराम भाऊ. नमस्कार मंडळी सगळेले. आपण आलेलो आहोत पुण्याला, म्हणजेच प्रसाद कॉलिंग अँड इन्व्हेस्टमेंटवर. या ठिकाणी आपल्यासोबत प्रसाद सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलून घेऊ की या ठिकाणी आपली कशी व्यवस्था होऊ शकते आणि हा बिझनेस नेमका काय आहे. मित्रांनो नमस्कार. आपले इन्स्टिट्यूट आहे प्रसाद कॉलिंग इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटची. आपण मित्रांनो शुद्ध मराठी भाषेमध्ये विद्यार्थ्यांना स्टॉक मार्केट शिकवतो. आपण मित्रांनो 1000+ विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिकवलेलं आहे. त्यांना घर बसल्या क्लासेस पणची सुविधा आपण करून दिलेली आहे. मित्रांनो तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कोणाला इंटरेस्टेड असेल तर खाली नंबरला कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. आणि अवश्य तुम्ही जर पुण्याला आले तर आपल्या प्रसाद सरांची तुम्ही अवश्य भेट घ्या. या ठिकाणी तुमची पूर्ण व्यवस्था होणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागलं ते दादा तुम्हाला चांगल्या प्रकारे देणार आहेत. जसे की मला एक मार्गदर्शन दिलेलं आहे. मी अकोटचा या ठिकाणी पुण्यात येऊन असं म्हणजे आपल्याला मार्गदर्शन लवकर समजत नाही की त्याला काय करावं काय नाही करावं, म्हणजे एक डोकं काम नाही करत. या ठिकाणी आल्यावर आपला माइंड जो आहे एकदम फ्रेश होऊन जाते. जय श्रीराम. जय श्री. इकडे आपले कौस्तुभ दादा बढियापैकी मस्त. चलो चला म्हणजे आपण सध्या मेट्रो स्टेशनवर आलेलो. गाडी थांबते ना 10-15 मिनिटं.